to, info banyak banget lagi. Kan? काय म्हणाले? काय पाठ करणार, कुठे जाणार, कुठे जायचं तिकडे जा. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्यासारखी तुमच्यातलीच एक जो. कसे आहात सगळे? पहिले तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर हे आहे फुकेट एअरपोर्ट आणि आपण जात आहोत बँकॉकला. फुकेट टू बँकॉक 1.5 तास प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलो आहोत बँकॉकला आणि हे आहे बँकॉक एअरपोर्ट. बँकॉक इज लाईक आमची मुंबई, फास्टेस्ट सिटी ऑफ थायलंड. इथे मी तुम्हाला चेटूचेक मार्केट, इकडचे रस्ते, फूड, पण मेन आकर्षण असणार आहे मी राहिले होते ते हॉटेल. खूप चालल्यानंतर आणि आपले लगेज घेतल्यानंतर आपण सुरुवात करूया बँकॉक सिटी फिरायला. चला तर मग. इकडचे रस्ते आणि लेनची शिस्त बघून मी अगदी भारावून गेले. भारावून काय, मी तर प्रेमात पडले. कोणालाही अजिबात घाई नाही असेच वाटत होते, कारण मी फुकेटमध्ये पण नाही आणि इथे देखील हॉर्नचे आवाज ऐकलेच नाहीत. प्रत्येकाच्या गाडीमध्ये अगदी समान अंतर दिसत होते आणि कोणताही बाईकवाला अजिबात वाकडा तिकडा जात नव्हता. रोडची क्वालिटी बघून आणि हे कोणाला खोटे वाटू नये म्हणून मी रोडचा देखील व्हिडिओ काढला. या आहेत इथल्या उंच बिल्डिंग्स. पण जेव्हा मी माझ्या हॉटेलवर गेले मला या खूप छोट्या दिसायला लागल्या. प्रश्न पडला असेल ना, का बरं ही असे बोलतेय? याचे उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या रूम मधूनच देईन आणि माझ्या हॉटेलची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये देईन. चला तर मग. ऑलमोस्ट 1 BHK आहे ना. बघ ना, आपलं किचन तिकडचं, यांचं बाथरूम दिलंय त्यांनी. रूम दाखवणे हे तर सेकंडरी होते. मला तर माझ्या रूम मधून व्ह्यू दाखवायचा होता, द रिअल नजारा. अँड हिअर इट कम्स. दिस इज बँकॉक फ्रॉम 57th फ्लोर. कसा वाटला व्ह्यू? आवडला का? पण खरे सांगू का, ये तो बस ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कारण ही तर फक्त एकच साइड होती. मी आता तुम्हाला 360 डिग्री बँकॉक फिरवून आणणार आहे, पॅनोरॅमिक व्ह्यू दाखवणार आहे. चला तर मग. पण तिथे जाण्याआधी भाई साहब अपना वेलकम तो होगा ना, तर आपण जाऊया वेलकम ड्रिंक प्यायला. परत रिसेप्शनच्या इथे डायरेक्ट 18th फ्लोअरला.
वेट. हे पुढचं आहे. हा, हे पिझ्झा इथे. Qua giờ đi từ ngày đầu giờ là không bao giờ được theo cờ mà đi đâu और ये है वो पिक्चर डायरेक्ट फ्रॉम 84th फ्लोर. याची खासियत अशी होती की मी एकाच जागी उभी होते आणि हा फ्लोअर सर्कल मध्ये फिरत होता. ते गाणे नाही का, मैं ठहरी रही जमी चलने लगी, सिच्युएशनला अगदी साजेसे होते हे गाणे. मला या व्ह्यूचा पूर्ण व्हिडिओ काढायला 8.5 मिनिट लागले, पण ते इथे अपलोड करणे शक्य नव्हते म्हणून मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड मध्ये अपलोड केला. बरोबर त्यांनी स्लो ठेवलंय बाळ, चक्कर नाही करणार. आय होप तुम्हाला माझे हे व्हिडिओज खूप जास्त आवडत असतील तर नक्की लाईक करा, खूप साऱ्या कमेंट करा, खूप जणांना शेअर करा आणि खूप 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 जास्त आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मला हा सेम व्हिडिओ रात्रीचा देखील शूट करायचा होता. मी आले देखील होते, पण हा मूव्हिंग फ्लोअर बंद झाला होता कारण त्याचा टायमिंग रात्री 10 पर्यंतच असतो. पण तरीही मी तो शूट करण्याचा प्रयत्न केला, पण तो माझा घाईचा असा फसला. म्हणून मग मी फक्त तुमच्यासोबत फोटो शेअर करत आहे. हा व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी आपल्याला 84th फ्लोअरवर जावे लागते आणि या पॉइंटला ऑब्झर्वेशन डेक किंवा 360 डिग्री रिव्हॉल्विंग व्ह्यू पॉइंट असे देखील म्हणतात. मी जिकडून फोटो काढले तो फ्लोअर असा काहीसा दिसतो. आणि आता इथून आपण जाणार आहोत डायरेक्ट चेटूचक मार्केटला. चला तर मग. Yang moto info banyak banget lagi. काय पाठ करणार, कुठे जाणार, कुठे जायचं तिकडे जा. शॉपिंग करायची असल्यामुळे आणि खूप मोठे मार्केट असल्यामुळे मी शिस्तीत फोन बंद केला आणि फक्त शॉपिंग करत राहिले.
बुद्ध आहे नाही महावीरच वाटतं विकतात आहे कोणतरी अप्पा पण आहे का छोटे छोटे आहेत ना 30 बातचे ओनली छोटे छोटे आहेत ना हे भारी वाटतं कारण हे असे पाहिजे एवढं घेऊन नाही जातात ना थाई सिल्क आहे हा व्हिडिओ मी अगदी आवर्जून आणि मुद्दाम काढला आहे. माहित आहे का? कारण हे आहे इथले वॉशरूम. आपल्या मराठी भाषेमध्ये याला मुतारी असे म्हणतात. बघा किती क्लीन आहे ते. हो आणि वासही येत नव्हता. या लोकांनी तर याच्या बाहेर फूड काउंटरही लावला होता. इतके क्लीन होते की कोणीही येऊन इथे खात होते. आणि आपल्याकडे मुतारी या शब्दाला साजेसे असेच असते वॉशरूम. असो, आपला इंडिया वॉशरूमच्या बाबतीमध्ये जेव्हा सुधरायचं तेव्हा सुधरेल. आपण आता जाऊया काहीतरी खायला. पण थायलंडचे फूड कल्चर इतके छान आणि कलरफुल होते की मी विचार केला याचा एक वेगळा व्लॉगच बनवूया. या कलरफुल थॉटनेच आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि भेटूया थायलंड सिरीजच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. To your left side as we go along the cruise. Kapag ka, once again. Wat Arun Temple or Temple of God. Bakit ba ganyan?